नमस्कार. आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज. नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये मी मधुसूदन पत्की आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मंत्रिमंडळाचा शपथविधी झालेला आहे, मात्र अजूनही आपल्याला सगळ्यांना जे लक्ष ठेवून आहे किंवा एक उत्सुकता आहे ती कोणत्या शपथ घेतलेल्या मंत्र्याला कोणतं खातं मिळणार. आणि साहजिकच आपल्याला चांगलं खातं मिळावं, चांगलं काम करून दाखवता यावं अशी इच्छा प्रत्येकाच्या मनात असणार आहे. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याला चांगलं मंत्रिपद मिळावं अशी प्रत्येक मतदाराची अपेक्षा असणार आहे. सातारा जिल्हा हा अतिशय भाग्यवान ठरलेला आहे असं म्हणायला पाहिजे, कारण 4 कॅबिनेट दर्जाची मंत्रिपदं आपल्या साताऱ्याला मिळालेली आहेत. आता साताऱ्यामध्ये शंभूराज देसाई हे सगळ्यात ज्येष्ठ मंत्री आहेत. मागच्या टर्ममध्ये ते मंत्री होते. आताही त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे कुठलं खातं जाईल या संदर्भामध्ये आता एक उत्सुकता आहे. दुसरे जे मंत्री झालेले आहेत ते शिवेंद्रसिंहराजे भोसले भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि आपल्याला माहिती शंभूराज देसाई हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मंत्री आहेत. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाच्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत आणि साहजिकच त्यांना मंत्रिपद यावेळी मिळणार. आम्ही पहिल्या अगदी म्हणजे त्यांना उमेदवारी जाहीर व्हायची होती त्यावेळेपासून ते विजयी होणार, महाराष्ट्रात सगळ्यात अधिक मताधिक्याने विजयी होणार आणि त्यांना मंत्रिपद मिळणार हे आम्ही वारंवार सांगत आलेलो आहे. तिसरे जे मंत्री झालेले आहेत ते भारतीय जनता पक्षाचे जयकुमार गोरे माण खटाव या भागातून झालेले आहेत आणि चौथे जे मंत्री झालेले आहेत ते वाई विधानसभा मतदारसंघाचे मकरंद पाटील अर्थात आबा हे पण मंत्री झालेले आहेत. याशिवाय महेश शिंदे हे कृष्णा खोऱ्याचे पदाधिकारी आहेत. राज्यमंत्री पदाचा दर्जा त्यांना आहे, त्यामुळे तसा विचार केला तर 5 लाल दिव्याच्या गाड्या या आता सातारा जिल्ह्यामध्ये फिरणार आहेत. साहजिकच सर्व मतदारांची अपेक्षा आहे की जास्तीत जास्त सकारात्मक, विधायक, रचनात्मक असा विकास सातारा जिल्ह्याचा व्हावा आणि ते करणं आता एका अर्थाने बंधनकारक या 5ही आणि 4 कॅबिनेट मंत्र्यांवर नक्कीच राहील. याच्या पुढचा जो मुद्दा येतो जसं खाते वाटप काय होणार. आता खाते वाटप काय होईल हा जरा 3 पक्ष एकत्र आहेत, त्यामुळे साहजिकच कुणाला कुठली खाती जातील यावर बराचसा भाग अवलंबून असणार आहे. मात्र आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार हा नक्कीच महत्वाचा प्रश्न आहे आणि यामध्ये अतिशय प्रामुख्याने जी 2 नावं समोर येतात त्यामध्ये एक शंभूराज देसाई आणि नंबर 2 ला जे आहेत ते शिवेंद्रसिंहराजे भोसले. या दोघांची नावं चर्चेमध्ये आहेत. आता ह्या दोघांचीच नावं चर्चेमध्ये का आहेत तर साहजिकच शंभूराज देसाई यापूर्वीही पालकमंत्री होते आणि त्यामुळे ते हक्क सोडतील असं वाटत नाही. दुसरं कारण त्याला असं आहे की ते यापूर्वी मंत्रिमंडळात 2019 सालापर्यंत जेव्हा 19 ते 24 सालामध्ये होते त्यावेळी साताऱ्याबरोबर म्हणजे शेवटच्या 2.5 वर्षाच्या टर्ममध्ये तर साताऱ्याबरोबर ते ठाण्याचे पण पालकमंत्री होते. 2 ठिकाणी ते पालकमंत्री होते. आता यापैकी कुठलं तरी एक पालकमंत्री पद शिवसेनेच्या वाट्याला येईल तेव्हा जर ठाण्याचं पालकमंत्रीपद गेलं शिवसेनेकडे आणि त्यामध्ये जर काही एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ठाणे या मतदारसंघातून जी मंडळी निवडून आली त्यामध्ये कोणामध्ये जर रस दाखवला तर साहजिकच शंभूराज देसाई साताऱ्यावर आपला दावा सांगतील किंवा शिवसेना साताऱ्याचं पालकमंत्रीपद आम्हाला द्या असं सांगतील. मात्र दरवेळी शिवसेनेचाच पालकमंत्री का आणि 2 जेव्हा भारतीय जनता पक्षाचे मंत्री इथे आहेत त्यामुळे साहजिकच आणि खरं तर महेश शिंदे हे पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पक्षाचे ॲडजस्टमेंट म्हणून किंवा एक तडजोड म्हणून ते धनुष्यबाण या चिन्हावर मागच्या निवडणुकीमध्ये लढले होते. म्हणजे मनाने भारतीय जनता पक्षाचे आणि शरीराने हे धनुष्यबाण शिवसेनेचे होते. अर्थात आता सर्व एकत्र आहे, युतीमध्ये आहेत, त्यामुळे तसं म्हणणं फारसं संयुक्तिक ठरणार नाही. मात्र त्यांचा पिंड हा भारतीय जनता पक्षाचाच आहे. तेव्हा भारतीय जनता पक्षाचे 2 कॅबिनेट दर्जाचे मंत्री जेव्हा इथे होतात तेव्हा साहजिकच भारतीय जनता पक्ष आपला दावा या मतदारसंघावर सांगेल आणि त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे भोसले हे ह्या जिल्ह्याचे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होतील असं एक मोठी दाट शक्यता आहे. म्हणजे
शंभूराज देसाई ठाण्याकडे गेले तर किंवा इतर कोणत्या मतदार जिल्ह्यामध्ये पालकमंत्री झाले किंवा करावेत, आणि सातारा जिल्हा मात्र भारतीय जनता पक्ष म्हणेल आमच्याकडेच ठेवा आणि त्यामध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले हे पालकमंत्री होतील। तेव्हा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची शक्यता आपण पडताळत असताना इथे आपण शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे झुकतं देतोय। खरं तर आणखी एक छोट्याशा हिंट्स आम्ही याच्यामध्ये देतोय। जयकुमार गोरे यांना सोलापूरचं पालकमंत्री करा असंही एक चर्चा आहे, मात्र सोलापूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे मातब्बर मंडळी निवडून आली आहेत, देशमुखांसारखी, विजयसिंह देशमुख आहेत किंवा अनेक काही मंडळी आहे, त्यामुळे तिथे ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष आपला दावा तिथली मंडळी सोडणार नाहीत, त्यामुळे जयकुमार गोरे यांच्या चर्चेला काहीसा पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे आणि सोलापूरचं पालकमंत्रीपद त्यांना मिळेल असं वाटत नाही। मात्र या मंत्रिमंडळामध्ये जयकुमार गोरे यांचा समावेश का केला असावा किंवा या पुढचं फलटण तालुक्याचं, फलटण विधानसभा मतदारसंघाचं राजकारण काय असेल, आणि साहजिकच पालकमंत्री हे शिवेंद्रसिंहराजे भोसले झाले तर काय होईल, या संदर्भामध्ये आम्ही नक्कीच एक नवा व्हिडिओ तयार करणार आहे। मात्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कळवा, सांगा, प्रतीक्षेत आहोत आम्ही। लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आम्हाला आपल्या प्रतिक्रिया पाठवत राहा। पुढच्या एका नव्या भागामध्ये भेटूया, तोपर्यंत नमस्कार।